हाय फ्रेंड्स, मी आज होती होळी आणि काल रात्री लवकर मी अभ्यास करून झोपली होती, त्यामुळे आज मी लवकर उठले. आज सकाळी सकाळी मी दारात वगैरे पिवळा सरळ टाकून घेतला आहे. तर रांगोळी काढूयात चला. तुम्ही पाहू शकता मी मस्त असा पिवळा सरळ टाकून घेतला आहे. मग मी चहा वगैरे घेतला. त्यानंतर मी छानशी रांगोळी काढली. मग मी शंभूला माझ्या मांडीवरती झोपू घातली. त्यानंतर मी लगेच इन्स्टासाठी एक मस्त अशी रील शूट केली. उद्या होळी असल्यामुळे मी छान छान रील शूट केली. आज होलिका दहन असल्यामुळे मी आईला बोलली आज पूर्णाचा स्वयंपाक मी करेल. तर मग मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आज स्वयंपाक मी बनवला आहे. खूप गोष्टी अशा नवीन नवीन होत्या, शिकण्यासारख्या होत्या आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. तसं तर माझा फर्स्ट टाईम असल्यामुळे या पहिले एकदा बनवलं होतं, पण त्यावेळेस थोडीफार आईची हेल्प जास्त घेतली होती. यावेळेस जास्त हेल्प न घेता मी पूर्ण बनवलं आहे. जवळजवळ मला हे सर्व स्वयंपाक बनवायला 3 ते 3.5 घंटे लागले आहे. असं मला खूप जास्त टाईम लागला, मी पहिल्यांदा केल्यामुळे एकटीने पूर्ण. मग मी सर्व वट्टा वगैरे पुसला, परत सर्व आमटीला फोडणी दिली, भात वगैरे करून घेतलं. मग भज्याचं पीठ वगैरे तयार केलं. मग भजेसुद्धा तळून घेतले. खूप टेस्टी वगैरे झालं. तो सगळा स्वयंपाक सर्वांना खूप जास्त आवडला. मग त्यानंतर लगेच पापडसुद्धा तळून घेतले मी. शेवटी मी खूप जास्त थकली होती, खूप जास्त बोर झालं होतं नंतर करायला, पण तरी मज्जा एक वेगळीच होती पहिल्यांदा बनवल्यामुळे. मग नैवेद्याच्या वगैरे पोळ्या बनवून घेतल्या मी. नैवेद्य छानसे भाजून घेतले. मग मी देवाचे नैवेद्य सर्व असे छानसे मांडून घेतले. त्यानंतर मी 1-2 पुरणाच्या पोळ्यासुद्धा बनवून घेतल्या लगेच हातोहात. मग मी छान रेडी होऊन गेली होती गुलमंडीला होळी बघण्यासाठी. इथे इतकं सुंदर होळीचं केलं होतं सर्व काही. तसं संभाजीनगरची फेमस होळी इथे गुलमंडीलाच होते. इथे खूप भारी होळीची मांडणी वगैरे केली होती, पूजा वगैरे झाली होळीची. इथे थोडंफार छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा केलेलं आहे. खूप भारी केलं होतं इथे सर्व काही. मग आम्ही थोडंफार एन्जॉय करून झाल्यावरती आम्ही गेलो घरी. घरी आल्यावरती मी होळी वगैरे मांडली. तिथे सुद्धा पूजा वगैरे केली. हे सर्व माझ्यासाठी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होतं. खूप मज्जा वगैरे आली सर्व गोष्टी करताना. काहीतरी नवीन शिकायला भेटतं काहीतरी नवीन केल्यामुळे. त्यामुळे मी आईला बोललेली आज पूजासुद्धा मी करणार. आज होळीची पूजासुद्धा मी केली. मग पप्पांनी होळी पेटवली. मस्त असं हे झालं सर्व काही. मग पप्पांनी मराठी रिच्युअल म्हणून नारळसुद्धा भाजलं. मग आम्ही सर्व काही झाल्यावरती आम्ही जेवायला घेतलं. सर्वांना जेवण इतकं जास्त आवडलं काय सांगावं. सर्वांनी खूप भारी कौतुक वगैरे केलं. खूप टेस्टी जेवायला झालं होतं. तसं तर मला स्वतःलासुद्धा खूप आवडलं. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.